वाटत असेल की नेमकं हे काय चाललंय, कारण पत्रकारांसाठी अशा प्रकारचे विषय समोर ठेवून मार्गदर्शन होणे किंवा आपल्याला भविष्य काळात व्हॉइस ऑफ मीडियाचं काम ज्या दिशेने करायचं आहे, ज्या वेगाने करायचं आहे, त्यासाठीची ऊर्जा सगळ्यांना प्राप्त व्हावी म्हणून हा विषय, हे सगळे दिवसभरातले जे विषय आहेत ते आपल्या समोर ज्या पद्धतीने आले आहेत, मला असं वाटतं की आपल्यातल्या पत्रकारितेच्या हळवेपणाला साथ घालणारे असे सगळे विषय आज दिवसभरात आपण ऐकले. व्हॉइस ऑफ मीडिया ज्या पंचसूत्रीला हातात घेऊन किंवा समोर ठेवून काम करतायत, त्याचाच एक भाग म्हणून पुढच्या काळामध्ये रिसर्च सेंटर आपलं जे आहे ते आपल्या सगळ्यांसाठीचं, आपल्या संघटनेचं पुढचं उद्दिष्ट असणार आहे. मुळात एखादं संघटन मजबूत कसं होत असते असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात जर असेल तर अनेक मुद्दे असतात, वेगवेगळे मुद्दे असतात की त्या मुद्द्यांच्या आधारावर काम करावं लागते. तेव्हा कुठे एखादं संघटन सर्वार्थाने मजबूत होत असते. हे मुद्दे कोणते आहेत? तर सगळ्यात पहिले त्या संघटनेसाठी गरज कशाची असते? चांगल्या नेतृत्वाची. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, अ टीम ऑफ लॉयन हेडेड बाय द शिप इज ऑलवेज डिफीटेड बाय द टीम ऑफ शिप्स हेडेड बाय द लॉयन. एकीकडे शेळ्या मेंढ्यांची टीम आहे पण नेतृत्व सिंहाचं आहे, आणि दुसरीकडे टीम सिंहाची आहे पण नेतृत्व शेळ्या मेंढ्यांचं आहे. त्याच्यात पराभव कोणाचा होणार आहे? तर अशी टीम जिथे नेतृत्व शेळ्या मेंढ्यांचं आहे. नेतृत्व कोण करता याला फार महत्व आहे. आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने राष्ट्रीय स्तरावर एक चांगलं नेतृत्व आपल्याला संदीपजींच्या रूपाने, महाराष्ट्राच्या पातळीवर अनिलजींच्या रूपाने आपल्याला लाभलेलं आहे. पण याच ताकदीचं नेतृत्व जोपर्यंत खालच्या लेवलला पर्कोलेट होणार नाही तोपर्यंत संघटन मजबूत होऊ शकत नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायची गरज आहे. एखाद्या संघटनेला मजबूत होण्यासाठी उत्तम नेतृत्वाची जशी गरज आहे तसंच त्या संघटनेला विचारांचा आधार असला पाहिजे. एक वैचारिक बैठक त्या संघटनेला असली पाहिजे. लक्षात घ्या, आज जगामध्ये, आज दिवसभरामध्ये आपण वेगवेगळ्या संघटनांची नावं घेतले, तर या सगळ्या संघटनांमध्ये किंवा राजकीय पक्षांमध्ये टिकले तेच लोक आहेत ज्यांना एक वैचारिक बैठक आहे, ज्यांच्या कार्याला एक वैचारिक बैठक लागली आहे. मग भारतीय जनता पक्षापासून, राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून तर शेतकरी कामगार पक्षापर्यंत, कम्युनिस्ट पार्टीपर्यंत हे सगळे राजकीय पक्ष वर्षानुवर्ष टिकले कशाच्या भरवशावर असतील तर एक वैचारिक बेस. तो तुम्हाला मला पटेल नाही पटेल हा वेगळा भाग, तो तुम्हाला मला आवडतो की नाही आवडत हा वेगळा भाग, पण एक वैचारिक बैठक त्या सगळ्या संघटनेच्या कामाला असते म्हणून ते संघटन पुढे गेलेलं आहे. सुदैवाने आपल्याला नेतृत्वासोबतच काम करण्याच्या दृष्टीने जी वैचारिक बैठक पाहिजे ती सुद्धा आपल्याला लाभलेली आहे. आपण कुठल्या तरी एक विचारांचं अधिष्ठान ठेवून काम करतोय. स्वतःच्या संघटनेसाठीचं आपण काहीतरी एक उद्दिष्ट ठेवलंय, म्हणजे पंचसूत्री असेल, पॉझिटिव्ह जर्नलिझमचा विषय आपण सगळ्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे, नीतिमूल्यांचा विषय आपण बोलतो. तर नेतृत्व, संघटनेसाठीची वैचारिक बैठक आणि मग संघटनेची बांधणी पण करावी लागते. आज आपण दावा करतो की आपले 38,000 सदस्य आहेत, ठिकठिकाणी आपल्या कार्यकारिणी झाल्या आहेत, पण भविष्यात ही कार्यकारिणी तेवढी मजबूत झाली पाहिजे. भविष्यात तालुका लेवल पर्यंतचं आपलं काम जे आहे ते मजबूत झालं पाहिजे. हे जर व्हायचं असेल तर आपली कार्यकारिणी कागदावर जितकी मजबूत असेल
तितकीच ती जमिनीवर पण मजबूत असली पाहिजे. याच्यासाठी आपले जे सदस्य आहेत हे मुळात डिव्होटेड असले पाहिजे, हे मुळात सक्षम आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने पुढे गेलेले पाहिजे. या अभ्यास वर्गाचं आयोजनच मुळात त्याच्यासाठी. ही पंचसूत्री नेमकी काय आहे हे इथे बसलेल्या पहिल्या खुर्चीपासून तर शेवटच्या खुर्चीपर्यंत कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या माणसाला जर विचारलं, आपल्या सदस्याला विचारलं, तर त्याला ते सांगता आलं पाहिजे. संघटनेची ध्येय कोणती, उद्दिष्ट कोणती, कधी स्थापन झाली, संघटन नेमकं कुठल्या दिशेने पुढे जाणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती, सगळ्या गोष्टींचं आकलन या संघटनेच्या शेवटच्या टोकावरच्या माणसाला सुद्धा झालं पाहिजे. तो जर सक्षम झाला तर हे संघटन सक्षम होईल, मजबूत होईल. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे करत असताना इथे आलेल्यांपैकी आपल्यापैकी अनेक जण आपापल्या ठिकाणी अध्यक्ष नाही, सचिव नाही, महत्वाच्या पदावर नाही असंही होऊ शकतं. तरीही आपल्याला या ठिकाणी बोलावलं गेलं आहे. याच्या मागे काहीतरी कारण असेल. तुमच्या माझ्याकडे बघणारे संघटनेचे जे वरचे पदाधिकारी आहेत हे कुठेतरी त्यांचं एक ऑब्झर्वेशन आहे. त्यांचं सतत आपण जे काही काम करतो, आपण जे काही विषय मांडतो, आपण जे काही आपापल्या ठिकाणी कार्यक्रम घेतो आहे, या सगळ्या माध्यमातून आपल्या संघटनेच्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाने नावांची निवड करून तुम्हाला सगळ्यांना इथे बोलावलेला. आपण कदाचित तिथे पदाधिकारी नसू तरीही त्यांना ही गॅरंटी आहे की तुम्ही, मी, इथे बसलेला प्रत्येक जण हा भविष्यात या संघटनेची मजबूत बांधणी करण्याची क्षमता असलेला कार्यकर्ता, क्षमता असलेला सदस्य आहे. मी कार्यकर्ता हा शब्द मुद्दाम वापरणार नाही. आपण सगळे एका पत्रकार संघटनेचे सदस्य आहोत. तर हे याची जाणीव आपल्याला पण ठेवायची. मग अनेकदा मी माझ्या शाखेमध्ये कदाचित अध्यक्ष नसेल, सचिव नसेल, कुठलीही महत्वाचं पद म्हणून माझ्याकडे नसेल, तरीही मी या शिबिरात उपस्थित आहे. याचा अर्थ माझ्या गावातल्या संघटनेची जबाबदारी माझ्यावर आहे, ती बांधण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. एवढं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या संघटनेच्या बांधणीचे अनेक वेगवेगळे पैलू असतात. मगाशी निस्वार्थीपणाचा विषय जर प्रश्न विचारला की जिंकलं कोण, आपण सगळ्यांचं उत्तर स्वाभाविकपणे असणार आहे की कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पांडव जिंकले, कौरव हारले. पांडवांच्या जिंकण्यामागे भगवान श्रीकृष्णाची भूमिका किती महत्वाची होती, किंबहुना हे युद्ध कोण जिंकलं आणि कोणामुळे जिंकलं ची भूमिका बजावल्यानंतरही कुठेही श्रेय न घेता बिलकुल नामानिराळं राहता येणं हे तितकं सोपंही नसतं. पण एक मजबूत संघटन जर निर्माण व्हायचं असेल तर एक संघटक म्हणून आपण सगळेजण एक याच्या सोबतच एखादं संघटन सतत चालवत जेव्हा राहायचं असते तेव्हा सगळे तुमच्या पातळीचे असणार नाही. सगळ्यांची विचार करण्याची पातळी ही तुमच्या एवढी असणार नाही, हे स्वाभाविक आहे. नाहीतर सगळ्यांना बोलवलं असतं ना. बारामतीच्या अधिवेशनात आपण हे विषय घेतले असते, पण तिथे आपण घेतले नाही. आपण इथे सगळ्यांना बोलावून हे विषय घेतोय. याचा अर्थ तुमच्या सगळ्यांकडनं एक वेगळी अपेक्षा संघटनेला आहे. तर हे सगळं करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की उरलेले जे लोक आहेत ज्यांना अजून सोबत घेऊन आपल्याला ही दिंडी जी आहे ती पुढे न्यायची आहे, त्या सगळ्यांना आपल्याला सतत काहीतरी कार्यक्रम पण द्यावे लागतील. एखादा राजकीय पक्ष, एखादं संघटन हे जिवंत ठेवणे किंवा ते सतत कार्यरत राखण्यासाठी जे आहे, सतत काही ना काही कार्यक्रमाचा मारा करावा लागतो. सतत कार्यक्रम द्यावे लागतात, मोर्चे काढावे लागतात, मागण्या कराव्या लागतात. त्या संघटनेचं एकूण स्वरूप, त्याची बांधणी लक्षात घेऊन त्या कार्यक्रमांची आखणी वरच्या नेतृत्वाला करावी लागते. कधी वरून आलेले कार्यक्रम असतात, कधी स्थानिक गरजा लक्षात घेऊन कार्यक्रमांची आखणी करावी लागते. तर हे सगळं जे नियोजन आहे हेही करावं लागणार आहे. मग आता कार्यक्रम तुम्हाला द्यायचे आहेत, विषय द्यायचे आहेत, आंदोलनासाठीच्या विषयांपासून तर अभ्यासाच्या विषयांपर्यंत अनेक विषय द्यायचे आहेत. हे सगळे कसे देणार? म्हणून आपण असं म्हणतोय की या सगळ्या गोष्टींचं आकलन झालं पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे.
सखोल अभ्यास झाला पाहिजे, त्याच्यावरचं चिंतन झालं पाहिजे. आणि हे सगळं चिंतन जे आहे ते अभ्यासातून येणार आहे. त्याच्यासाठी रिसर्च जो आहे तो आवश्यक आहे. आपल्याला कल्पना आहे की सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात किंवा सेन्सस होत असेल, कशासाठी होत असेल? दर 10 वर्षांनी सरकार करोडो रुपये खर्च करून सेन्सस करते. तर याच्यातून फक्त या देशाची लोकसंख्या किती आहे, त्याच्यात महिला किती आहे, पुरुष किती आहे याची आकडेवारी मिळवण्यापुरती मर्यादित त्याचा उद्देश नसतो. ग्रामीण भागात म्हणजे महिला आणि पुरुष तर ठीकच आहे, म्हणजे ती संख्या तर कळतेच, पण याच्याशिवाय ग्रामीण भागातले लोक किती, सुशिक्षित किती, अशिक्षित किती, आर्थिक दृष्टीने वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांची संख्या कशी आहे, जातनिहाय लोक कशी आहेत, धर्मनिहाय लोकांची संख्या कशी कशी आहे. तर याचे जे आकडे समोर येतात याच्यातून एक नियोजन करायला सरकारला सोपं जात असते. योजना आखण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होत असतो. तर आपणही पुढच्या काळामध्ये म्हणजे एखादा विषय धरला आणि राज्याला संपूर्ण राज्यामध्ये जर आपण सांगितलं की या विषयावर तुम्हाला आता आंदोलन करायचं, समजा तो विषय मुंबई पुण्यामध्ये खूप महत्वाचा आणि त्याची गंभीर गरज असलेला विषय असेल आणि तिकडे गडचिरोली किंवा भामरागडमध्ये त्याची गरज नसेल, तर असे विषय देऊन उपयोग आहे का? नाही. तर म्हणून मग त्या ठिकाणी कशाची गरज आहे, आपण पत्रकारांसाठीच्या ज्या वेगवेगळ्या योजना करणार आहोत, वेगवेगळ्या पुढच्या काळातल्या आंदोलनाचं स्वरूप असेल. पुढच्या काळामध्ये आपण केवळ मागण्यांसाठी काम करणारं संघटन, केवळ मोर्चे काढण्यासाठीचं संघटन, असं संघटन आपल्याला अपेक्षित नाही. असं संघटन आपल्याला बांधायचं पण नाही. आपला प्रत्येक पत्रकार सदस्य हा मुळात सक्षम झालेला आपल्याला पाहिजे आहे. त्याच्या स्वतःच्या सर्वांगीण विकासाचा विचार आपलं संघटन करते आहे. आता सर्वांगीण विकास म्हणजे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा सगळ्या अँगलनी तो विकसित झाला पाहिजे. सोबतच त्याचं स्वतःचं त्याची ज्ञानाची पातळी आहे ती पण उंचवली पाहिजे. त्याला नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे, त्याला नवीन आलेले विषय कळले पाहिजे. तो कधीतरी म्हणजे डिग्री घेतलेली असेल त्यांनी पत्रकारितेतली तर ठीक आहे, नसेल घेतली तर त्याला पत्रकारितेच्या दृष्टीने काय काय विषय असतात, कशा पद्धतीने बातमी केली पाहिजे इथपासून शिकवण्याची तयारी, ते त्याच्या आर्थिक स्थैर्याचा विचार करण्यापर्यंतची या संघटनेची, व्हॉइस ऑफ मीडियाची तयारी आहे. पण हे सगळं करत असताना आपल्याला या सगळ्या घटकांचा विचार आपण जेव्हा करू, म्हणजे आज अस्तित्वात असलेला पत्रकार त्याचा आपण विचार होणार, तो भविष्यात रिटायर होईल तेव्हा त्याचं काय करायचं, तो भविष्यात रिटायर झाल्यानंतर त्याचं जीवन, त्याचं चरितार्थ जो आहे तो कसा चालेल इथपर्यंतचा विचार, या क्षेत्रात येऊ घातलेल्या नव्या पिढीचा विचार, इतक्या खोलवर आपण एकूण आपल्या नियोजनाचं जे आहे, संघटनेची बांधणीच आपल्याला सगळ्या प्रकारच्या पत्रकारांना सोबत घेऊन करायची असल्यामुळे आणि आपल्या याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या घटकांना जोडतोय. म्हणजे साप्ताहिकापासून तर युट्यूब चॅनल पर्यंत आपण लोक जर जोडणार असू तर जी साप्ताहिकांची गरज आहे ती स्वाभाविकपणे युट्यूब चॅनलची असणार नाही. जी एका न्यूजपेपरची गरज आहे ती स्वाभाविकपणे इलेक्ट्रॉनिक माध्यमाची असणार नाही. तर आपल्याला या प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांची गरज कशी आहे, म्हणजे उद्या समजा उर्दू भाषक पत्रकारांसाठी आपल्याला एखादं नियोजन करायचं झालं तर आपल्याला मुळात माहित पाहिजे की आपल्या संघटनेमध्ये किंवा देशभरामध्ये, आपण फक्त आपल्या संघटनेच्या लोकांसाठी समजा नसेल करणार तर देशभरामध्ये उर्दू भाषिक पत्रकार आहेत किती, मग त्याच्यातले दैनिकांमध्ये काम करणारे किती आहेत, साप्ताहिकांमध्ये काम करणारे किती आहेत, सोशल मीडियामध्ये काम करणारे किती आहेत. अशी जर आकडेवारी आपल्या समोर असेल तर मग आपण त्यांच्या गरजा लक्षात घेऊन काही नियोजन आपण संघटनेच्या पातळीवर करू शकू. सरकारकडे एखादी मागणी आपल्याला करायची असेल तर ती आपल्याला त्या पद्धतीने करता येईल. तर मुळात
या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या एकदम नवीन म्हणजे काल ग्रॅज्युएट झाला कुठल्या तरी क्षेत्रातला BA BSc BCom झाला आणि आज त्याला पत्रकारितेत यायचं आहे, तर अशा तरुणांपासून तर जे 2-4 वर्ष झाले पण त्यांना काहीतरी नवीन तंत्रज्ञानाची शिकण्याची गरज आहे, नवीन काहीतरी शिकायची गरज आहे, अशा लोकांपर्यंत ज्यांना 20-20 25-25 वर्ष झाली असे लोक आहेत. तंत्रज्ञान रोज नवीन बदलत असते, रोज नवीन काहीतरी म्हणजे काल जे होतं ते आज असेलच असं नाही. आपल्या क्षेत्रामध्ये रोज नवीन काहीतरी येत असते. तर इथे अनुभवी लोकांना सुद्धा नवीन काहीतरी शिकण्याची गरज असते. आणि आपण जी संकल्पना मांडतोय ती पत्रकारांच्या सर्वांगीण विकासाची मांडतोय. आणि म्हणून मग रिसर्च सेंटर जे आहे त्या रिसर्च सेंटरची संकल्पना ज्या वेळेला आपल्याला इथून पुढे न्यायची आहे तेव्हा आपण अशी कल्पना करतोय की मुळात देशभरामध्ये पत्रकार किती आहेत, वेगवेगळ्या वयोगटातले पत्रकार किती आहेत, भाषानिहाय जर आपल्याला विचार करायचा असेल तर भाषानिहाय पत्रकार कसे आणि किती आहेत, वेगवेगळ्या आता म्हटलं त्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल मीडिया यूट्यूब चॅनल इलेक्ट्रॉनिक मीडिया या वेगवेगळ्या चॅनल्समध्ये काम करणारे लोक किती आहेत, अधिक संख्या कोणाची आहे, कमी संख्या कोणाची आहे, महिला किती आहेत, नवीन तरुण किती या क्षेत्रात आले आहेत, अशा सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार करून आपल्याला या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं पुढच्या काळामध्ये करायची आहेत. आणि आता संदीपजी म्हणाले तसं आपण रिसर्च केल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही, ती करू पण नाही. एखाद्या संघटनेला एखाद्या राजकीय पक्षाला पुढे जर जायचं असेल तर मुळात त्यांनी आखलेल्या योजना त्यांनी तयार केलेली नियोजन ही कुठल्या तरी आधारावर त्याची आखणी झाली पाहिजे. कुठली तरी आकडेवारी समोर असेल, कुठला तरी डाटा समोर असेल तर त्याच्या भरोश्यावर आपल्याला त्या योजनांची आखणी करता येईल. तर हे जे रिसर्च सेंटर आहे हे आपल्याला काय अपेक्षित आहे या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून, तर सगळ्यात पहिले आता जे झालं आहे की कोण कोण येऊन गेलं या क्षेत्रात काही कळत नाही अशी स्थिती आहे. म्हणजे डिजिटल मीडियानी तर एवढा म्हणजे चांगल्या कुठल्या अर्थाने शब्द घ्यायचा घ्या धिंगाणा घातला. मी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात बघतो म्हणजे अनेक निमंत्रणामध्ये लिहिलेलं असते खाली की डिजिटल मीडियाच्या सदस्यांनी येऊ नये, कारण ते इतक्या संख्येत जमा होतात की आवरणं कठीण होते. आता ही चांगली गोष्ट आहे की लाजिरवाणी गोष्ट आहे ही आपल्याला ठरवण्याची गरज आहे. म्हणजे जे खरोखर पत्रकारिता करतात, जिन्युइनली पत्रकारिता करतात, त्यांना पण लाज वाटावी अशी स्थिती आहे. जिथे जेवण असते किंवा जेवणानंतरचे गिफ्ट्स असतात तिथे जमणाऱ्या गर्दीचं तर अजून कठीण परिस्थिती आहे. लोकांनी तुम्ही आमच्या कार्यक्रमाला येऊ नये असं निमंत्रण पत्रिकेत छापावं ही आपल्यासाठी भूषणावह गोष्ट नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला जेवणासाठी बोलावलं नाही, याच्यासाठीचे भांडणं वादविवाद होतात. ही जी परिस्थिती आहे ही बघितल्यानंतर डिजिटल मीडियामध्ये खरोखर कोणी राहिलं पाहिजे. हे खरं आहे की आज सगळ्यांना कसं वाटतं माहिती आहे का, पत्रकारिता ही खूप सोपी गोष्ट आहे. एखादी वेबसाईट तयार केली, की काय म्हणतो त्याला पोर्टल तयार होतं. टेक्निकली वेबसाईट तयार करायची असते तर या सगळ्या क्षेत्रातल्या म्हणजे हे पोर्टल तयार करणं म्हणजे पत्रकारिता आहे असं नाही आहे, बरोबर. तर डिजिटल पत्रकारिता जी आहे त्याही क्षेत्राच्या